मालक तुळसा इथंच आहे, आपल्याला तिलाच बघायचंय. ती मुलगी हीच असणार. तुळसा अगं सरबत घेऊन ये. ही तुळसा कोण आहे? लय नाव ऐकलं तिचं. आमच्याकडे घरकामाला येते. घे. काकू तुम्ही घेऊन जा ना सरबत. अगं आज माझी सगळी कामं तू केलीस. दळण दळलंस, भाकऱ्या भाजल्यास आणि सगळं केलंस, आणि आता मिरवायची वेळ आली तर मला जायला सांगतेस. अगं, तरुण आहात ग तुम्ही. चल जा सटासट घे. म्हणजे मला इनामदार काकांसमोर जावं लागणार की काय? अगं घे जा. हो हो विठुराया, जाते. आता तुझ्यावरच भरोसा. तुळसा अगं सरबत आण, वाट बघतोय आम्ही. इनामदार तुम्ही बसा ना. तुम्ही बाजूला बसा. सासूबाई सरबत घ्या ना. थांब, तू पुढे पुढे करायला नकोय. मी आहे ना. माझ्या सासरची मंडळी आली आहेत, त्यांना सरबतही मीच देणार. ते सरबताचं ताटा आणि इकडे. मी काय म्हणत होते, आणखीन काही दिवस? काही बोलू नकोस. बांधाबांध करायला घे. आम्हाला असल्या कसला त्रास नाही. आमच्या गावातल्या माईंची सून आणि नातू माईंकडे सोपवा, नाही तर गाव की बोलवावी लागल. हे बघा, यमुनाला न्या तुम्ही, माझी काही हरकत नाही. पण शंभू इथेच राहील, त्याला न्यायचं नाही. मी तुमचा हक्क नाकारत नाही, पण शंभू इथेच राहील. यमुनाला न्या तुम्ही. यमुने, आई गो, आई गो. मेली यमुना म्हैस धक्का मारून गेली मला. ऐक काकू पण त्या रडत का गेल्या? मी बघू का जाऊन? ताई काय करताय? ताई, अहो यमुनाताई काय करताय? तुम्ही जीव का देताय? सोड! मालकीण बाई, काका काकू कोणी आहे का? अहो तुम्ही काय असं का करताय? कोणीतरी या लवकर. मालकीण बाई, सोड मला. तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? सोड! तुम्ही काय करताय? सोड! मालकीण बाई, काका काकू कोणीतरी या. अगं बाई, तुझी हिम्मत कशी?
बरं झालं बाई. इकडे ये. अगं काय आखुळेपणा करतेस, हा? बरं झालं तुळसे, तू धावलीस. यमुनेचा जीव वाचला ग. नाही जगायचंय मला.